तर बीड जिल्ह्यातून अनेकांनी धमकीचे फोन केले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराडचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। नरेंद्र सांगळे नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याचं दमानिया म्हणतात। सोशल मीडियावरही माझ्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। कुठे समाजाला एक चकारी शब्दाने म्हटलं, त्यानंतर मी एक नाही 2 ट्वीट केले। तुम्ही एक तरी ट्वीट वाचलेत तरी का मला आधी सांगा। नाही, आमचं लक्ष आहे ना त्याच्यावरती। कशावरती आहे? आपलं काम काय की समाजामध्ये आता माझं काम काय आहे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला। माझं काम काय आहे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये। असे नंबर्सवरनं मला जी कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलरवरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरचं जाऊन बघितलं। संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक तासाचं म्हणते। मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेला आहे। माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एक तर सुनील फड आणि यांच्यासारखे जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होम मिनिस्ट्रीला द्यावी लागतील, कारण का अंजली दमानिया एक महिला आहेत, अनेक वेळा अनेक प्रश्नांसाठी त्या लढलेल्या आहेत आणि त्यांना जर असे काही मेसेजेस वगैरे येत असतील तर तातडीने अंजली दमानियांना सिक्युरिटी दिली पाहिजे। एक वेळ माझी काढून घ्या पण अंजली दमानियांना द्यावी, कारण मला असं वाटतं की आता त्यांनी जी प्रेस घेतली आहे ही चिंताजनक आहे।